नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आज आहे 5 जुलै 2025। मी आपलं स्वागत करतोय आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये, नव्या व्हिडिओच्या नव्या सिरीजमध्ये। तर आपल्याला थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल की आज आपण प्रवास करत आहोत पुणे ते सोलापूर असा। आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा जो प्रवास आहे ना, तो स्पेशल का असणार आहे, कारण की आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळणार आहे प्रायव्हेट बसची जर्नी। आणि ती पण बस असणार आहे 2x2 सिटिंग अरेंजमेंट असणारी 32 सीटची आपली बस असणार आहे। तर मजा येणार आहे मंडळी आपलं। मी पण खूप एक्साइटेड आहे, आपणही तेवढेच एक्साइटेड असाल। आता सकाळचे वाजलेत 6:15। आपल्या गाडीचा टायमिंग आहे सकाळी 6:25। मी आता भूमकर चौकाच्या जवळ आहे। या साईडला भूमकर चौक आहे। इथेच आता मी ड्रायव्हर दादांना फोन केला होता, ते बोलले की इथं अलीकडेच थांबतो। मग मी इथंच थांबलो आहे सध्या, कारण की पाऊस बघा, आपण रात्रभर झालं पाऊस पडतोय। आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा। आणि हां, इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता। इन्स्टा ID आहे puneri.हमसफर। तर चला व्हिडिओची सुरुवात करूयात गरम गरम चहाने। माग आपण बघताय येवले चहा, आपला फेवरेट। सकाळ सकाळ चहा प्यायची मजा वेगळीच आहे। या मंडळी चहा प्यायला या। हा समोरचा जो रस्ता आहे ना, तो येतो डांगे चौकाकडून, आणि इकडे समोर आपण जाऊ शकता भूमकर चौकाकडे, समोरच इथे। आणि मी इथं जायका चहा म्हणून इथं थांबलोय। बरं झालं लवकर आलो, नाही तर छत्री घेऊन यावी लागली असते। इथं आलं बसमध्ये बसलं की मग टेन्शन नाही। तर मंडळी बघताय आपण सबका मालिक एक जयदीप ट्रॅव्हल्सची आपली गाडी आलेली आहे। गाडी बघा दिसायला एक नंबर दिसतीये। आता सध्या ड्रायव्हर दादा चहा पिण्यासाठी थांबलेत, समोर जायका चहा बघताय। आणि गाडी मी आपल्याला साईडने दाखवतो, एक नंबर दिसते। फर्स्ट टाइम आहे आपला ट्रॅव्हल करायचा जयदीप ट्रॅव्हल सोबत। आणि खरं तर जसं मी आपल्याला सांगितलं, पहिल्यांदाच आपण प्रायव्हेट बसचा व्हिडिओ बनवतोय। तर गाडी बघा आपण B9R आहे। लवकरच आपण जर प्रायव्हेट गाड्यांना माझ्या व्हिडिओजला प्रतिसाद दिला तर आपण 9600चा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत। गाडी बघा मस्त दिसते एकदम। जयदीप ट्रॅव्हल्स सोलापूर टू पुणे निगडीपासून डेली सर्व्हिस आहे। तर चला आता गाडीमध्ये आपण जाऊयात, बसूयात, आणि आतमधली सिटिंग अरेंजमेंट कशी आहे ते पण मी आपल्याला दाखवतो। चला टायमिंग झाला आता आपल्या गाडीचं निघायचं। सिटिंग अरेंजमेंट बघताय आपण गाडीची। गाडीचा आतमधला लुक आहे ना, जबरदस्त दिसतोय। सध्या कोण नाही आहे मागच्या साईडला, म्हणून मी आपल्याला व्यवस्थित दाखवू शकतो। आपण बघताय 2x2ची सिटिंग अरेंजमेंट आहे। वरच्या साईडला लगेज स्पेस बघताय। AC तर मस्त चालला आहे आपला, त्या व्यतिरिक्त आपल्याला फॅनसुद्धा येतं। तर चला आता आपला प्रवास सुरू झाला आहे पुणे ते सोलापूर। सगळ्यात महत्त्वाचं आता आपण इथून बाणेरकडे जाणार। बाणेर, मग पुढे चांदणी चौक, चांदणी चौकातनं कोथरूड, कोथरूड नंतर मग आपण आतमध्ये हडपसर, आणि हडपसरहून एकदा पॅसेंजर्स भरले की मग डायरेक्ट मोहोळ, मग मोहोळनंतर मग आपण सोलापूर। सोलापूरमध्ये मी शेवटपर्यंत आपलं तिकीट काढले, ते म्हणजे 7 रस्ता। तर त्याच्या आधी पण आपण रेल्वे स्टेशन वगैरे जिथं जिथं विनंती थांबा तिथं आपण थांबू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं तिकीट, तर 515 रुपयाचं तिकीट लागले आपल्याला। MMTवर मेक माय ट्रिपवरून आपण तिकीट काढलेलं आहे। वाकडचा स्टॉप आताच गेला आहे, आणि आता आपण मुंबई बँगलोर हायवे, त्या हायवेला लागलो आहे। आता इथून जसं मी आपल्याला सांगितलं, इथून आपण सरळ पुढे बाणेर, त्याच्यानंतर चांदणी चौक करत मग आपण कोथरूडपर्यंत आपला प्रवास असणार आहे। काही सुचेना, काही कळेना, अब घडते हे मन। स्वप्नी तू सारखीच दिसते, अब घडते हे मन। आधार तरी का सोडून गेली, थांबला तो क्षण। सप्तसुरात मी रुजवून जातो विरहाचा प्रसंग। माझी सावली होती तू, माझी सावली, सावली।
स्वारगेटला पोहोचलो आता आपण बघताय स्वारगेट सकाळ सकाळचं वातावरण एक नंबर फिलिंग आहे. सध्या गर्दी कमी असते पुण्यात या टायमिंगला फक्त. आता याच्यानंतर आपण जाणार आहोत हडपसरला आपलं लास्टचे आपले जे काही पॅसेंजर्स असतील तिथून आपला पिकअप पॉईंट असेल. काही सुचेना काही कळेना अवघडते हे मन. स्वप्नी तू सारखीच दिसते अवघडते हे मन. अधांतरी का सोडून गेली थांबला तो क्षण. सप्तसुरात मी रुजवून गातो विरहात. समोर आपण बघताय जयदेव ट्रॅव्हल्सची गाडी. आपण देखील जयदेव ट्रॅव्हल्सनेच प्रवास करतोय. अशोक लेलंड B9R. होती तू माझी सावली सावली. सकाळचे 8:21 झालेत. आपण पोचलोय पाटसच्या टोल नाक्याला. शेजारीच करमाळा स्वारगेट गाडी बघताय आपण या साईडला ST.
पाटसवरून निघाल्यानंतर आता आपला जो रूट असणार आहे ना मी आपल्याला दाखवतोय. पण बघा सोलापूर हायवेने सरळ आपण जाणार आहोत बिग वन करत मग इंदापूरला आपला ब्रेक असणार आहे. मग टेंभुर्णी मार्गे मोहोळ आणि मग सोलापूर. मग पुढे गाडी तशीच अक्कलकोटला जाणार आहे. 8:55 झालीत मंडळी. आपण आता पोहोचलोय बिग वनला. जवळजवळ 100 किलोमीटर आपण प्रवास केलाय पुणे ते बिग वनपर्यंत. आणि आताच मी आपल्याला या साईडला डॅम दाखवला, एक नंबर. आणि बिग वनचे आपल्याला माहिती आहे इकडचे मासे प्रसिद्ध आहेत. कधी जर आपण आले तर त्याचा आस्वाद नक्की घ्या. आता इथून जवळजवळ 41 किलोमीटर राहिलं आपलं इंदापूर. आणि मग तिथंच आपण जवळपास आपला एक स्टॉप असणार आहे. व्हिडिओ कसा वाटतोय मंडळी? पहिलाच प्रयत्न आहे आपला हा. आपण प्रायव्हेट बसचा व्हिडिओ बनवतो. त्याच्या आधी आपण ट्रेन्सचे, फ्लाईट्सचे, तसेच आपण MSRTCच्या बसचे आपले व्हिडिओज आपण बघितलेत. प्रतिसाद चांगला दिला आहे. तसंच याही म्हणजे आता नवीन मी ट्राय करतोय काहीतरी, तर जरूर मला सपोर्ट करा या टाईपच्या कंटेंटसाठी सुद्धा. इंदापूरच्या अलीकडे आपण आता आहोत. समोरच 3 ते 4 किलोमीटरवर पुढे इंदापूर आहे. समोर आपण हॉटेल बघताय, हॉटेल लकी पॅलेस म्हणून व्हेज रेस्टॉरंट आहे. इथं आता आपली गाडी थांबली आहे चहा नाश्त्यासाठी. चला जाऊयात आतमध्ये, नाश्ता करून घेऊ. तर आपला नाश्ता आलेला आहे, आपण बघताय. कांदा उत्तप्पा, त्यासोबत नारळाची चटणी आणि सांबर. दादानी इडली घेतली आहे. तर यांच्या म्हणण्यानुसार तर एक नंबर आहे इथला नाश्ता. टेस्ट करून सांगतो मी आपल्याला कसा आहे. दिसायला तर टेम्पटिंग दिसतोय. एकदम फ्रेश, मस्त लागतोय. जरा संपूया. या मंडळी नाश्ता करायला या. नाश्ता एक नंबर होता मंडळी. मी आपल्याला जरूर रेकमेंड करेल. आपण हॉटेल बघताय लकी पॅलेस. इंदापूरच्या थोडं 4-5 किलोमीटर अलीकडेच आहे. कधी जर आले या रूटने आपण प्रायव्हेट गाडीने जरी जात असेल ना तर जेवायला अवश्य थांबा. चला आता जाऊयात गाडीमध्ये. काही सुचेना, काही कळेना, अब घडते हे मन. स्वप्नी तू सारखीच दिसते, अब घडते हे मन. अधांतरी का सोडून गेली, थांबला तो क्षण. सप्तसुरात मी रुजवून गातो विरहाचा प्रसंग. तू माझी सावली होती, तू माझी सावली.
इंदापूर सोडल्यानंतर आपल्याला लागलाय बघा उजनी डॅम, महाराष्ट्रातला सर्वात मोठा. संपूर्ण महाराष्ट्रातली धरणं पावसात भरतात, पण हे एक मात्र धरण असं आहे की पावसात सुद्धा भरत नाही. विठुरायांची वारी आपल्याला माहिती आहे, आषाढी एकादशी आता उद्याच आहे 6 जुलै. त्यासाठी जय्यत तयारी आहे. आता इथूनच आपल्याला पाहायला मिळते, इथूनच पंढरपूर जवळच आहे. आपल्या अशोक लेलँडची लाल परी दहा वाजून 20 मिनिटं झालेत. आता आपण पोहोचलोय टेंभुर्णी. टेंभुर्णीला बायपास करतोय. या साईडला आतमध्ये टेंभुर्णी गाव आहे आणि आता आपण हायवेने सरळ चाललोय. 161 किलोमीटर आतापर्यंत आपण पार केले पुणे ते टेंभुर्णी. समोरचा डाव्या बाजूचा रस्ता कुरुडवाडीला जातो आणि इकडे पंढरपूर. अकरा वाजून 22 मिनिटं झालेत. आपण पोहोचलोय मोहोळला, सोलापूर. जवळजवळ 250 किलोमीटरचा टप्पा आतापर्यंत आपण पार केलाय. आता मला वाटतं 40 ते 45 मिनिटात सोलापूर येऊन जाईल. 30-35 किलोमीटर राहिले आता. समोरचं आपण हॉटेल बघताय, हॉटेल जयशंकर. हे येतं मोहोळ तालुक्यातील लांबोटी या गावामध्ये. आता हे जवळजवळ 50 ते 60 वर्षापूर्वीचं हॉटेल आहे आणि या हॉटेलची खासियत म्हणजे इथला मिळणारा कुंदा चहा आणि मका चिवडा. जर आपण या रस्त्याने मोहोळ मार्गे आपण जर सोलापूरला चालला असाल तर इथे नक्की थांबा आणि टेस्ट करून सांगा. जर आपण खाल्ला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका.
सोलापूरला आता आपण एक 15 ते 20 मिनिटात पोहोचूच आणि ड्रायव्हर दादांसोबत आपल्याला थोडंसं बोलायचं होतं. त्यांच्याविषयी आता जाणून घेऊयात त्यांच्याचकडून. दादा, सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अहमद दोडकले. मी जयदीप टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा पुण्याहून नागपूरकडे जाणारा बसचा ड्रायव्हर. बरं. आज सकाळी दादा आमच्यासोबत सकाळी 6 वाजल्यापासून डोंगर चौकातून बसलेले आहेत आणि दादा सकाळपासून सर्व प्रकारचे व्हिडिओ करून यूट्यूबला अपलोड करत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं मला सांगा, तुमचा टोटल एक्सपिरियन्स ड्रायव्हिंगमध्ये किती आहे? जवळपास आज मला 15 वर्ष झाली मी ड्रायव्हिंग करतो आहे. आणि कुठले कुठले रूट आपण केलेत आतापर्यंत? मी ऑल इंडिया झालेला आहे माझा. बरं. आणि ह्या जयदीप टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत किती वर्षापासून आपण कार्यरत आहात? मी आता 5 वर्ष झाली कार्यरत आहे. धन्यवाद दादा. आपल्या पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. काही सुचेना काही कळेना अवघडते हे मन. स्वप्नी तू सारखीच दिसते अवघडते हे मन. अधांतरी का सोडून गेली थांबला तो क्षण. सप्तसुरात मी रुजवून जातो विरहाचा प्रसंग. माझी सावली होती तू माझी सावली. सावली सावली सावली. 12 वाजलेत मंडळी. आपण पोचले सोलापूरला. आपली गाडी बघताय आत्ताच गेली आहे, समोर बघताय. आणि शेजारीच सोलापूर रेल्वे स्टेशन. बरोबर सकाळी 6:30 वाजता आपण प्रवास सुरू केला होता वाकडमधून आणि आपण पोचलो 12 वाजता सोलापूरला. तर जवळजवळ 260 ते 270 किलोमीटरचा प्रवास आपल्या अशोक लेलँडच्या B9R या बसने आपण प्रवास केला आहे. सर्वात पहिला व्हिडिओ आहे आपला खाजगी बसचा आपल्या चॅनलवर. तर आपल्याला हा व्हिडिओ कशाही प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बसचं कम्फर्ट मला विचाराल ना तर बसचं कम्फर्ट 1 नंबर होती. सिटिंग 1 नंबर, AC 1 नंबर. मी तर कॅबिनमध्येच बसलो होतो कारण छोटा प्रवास होता. परत कॅबिनमध्ये ये जा करणं हे थोडंसं अनकन्व्हिनियन्स होतं, त्यासाठी मी पुढेच बसलो. आणि ड्रायव्हर दादांची मिळालेली साथ, त्यामुळे प्रवासाचा आनंद दुप्पट झाला. तर आपल्याला हा व्हिडिओ कशाही प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि हा इंस्टाग्राम ID आहे पुणेरी.हमसफर. तिथं मी माझे लाईव्ह अपडेट टाकतच असतो.